आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। सौंदाळा गावचे आदर्श शेतकरी श्री आसाराम दगडू आरगडे यांचा शेतीच्या कामातून वय झाल्याने त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ केल्याचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले। बैलपोळा हा शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा सण। बैल शेतात राबतो तसाच त्यासोबत शेतकरी अहोरात्र शेतात कष्ट करून काळ्या मातीत हिरवं सोनं पिकवतो। तो आयुष्यभर मेहनत करतो पण त्याचा कुठेही सत्कार समारंभ होत नाही। नोकरी करणारा सेवानिवृत्त झाल्यावर त्याने नोकरी केलेल्या ठिकाणी सत्कार करून त्याने केलेल्या सेवेबद्दल ऋण व्यक्त केले जाते, परंतु शेतकरी मात्र ढोर मेहनत करूनही शेतकऱ्याचा कधीही सन्मान होताना दिसत नाही। सेवानिवृत्तीचे कुठलेही वय अधिकृत वय नसतं, पण वयोमानाने काम होत नसल्याने सेवानिवृत्त झाला तर त्यांचा देखील सत्कार झाला पाहिजे। म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी ज्या शेतात आयुष्यभर राबला त्या शेतात त्याचा सन्मान करण्याचा गावातील ग्रामपंचायतीचा सामाजिक बाण ठेवून सन्मान करणे अत्य कर्तव्य आहे। त्यास अनुसरून सौंदाळा गावचे आदर्श शेतकरी श्री आसाराम दगडू आरगडे यांचा शेतकरी सेवानिवृत्त समारंभ त्यांच्या वस्तीजवळील शेतात आसाराम आरगडे यांना कपडे टोपी उपरणे व त्यांच्या पत्नी मंदाबाई आरगडे यांना साडी, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करून त्यांनी शेतीत केलेल्या मेहनतीचे ऋण व्यक्त केले। सौंदाळा ग्रामपंचायतीने केलेल्या या आगळ्या वेगळ्या समारंभास कवी बाळासाहेब आरगडे, उपसरपंच भिवसेन गरड, रायभान आरगडे, दादासाहेब आरगडे, सचिन आरगडे, गणेश महाराज आरगडे, बाळासाहेब झावरे, अशोक आरगडे, उत्तमराव आरगडे, चंद्रकांत बोदक, ज्ञानदेव चामोटे, किशोर मुरकुटे, बाळासाहेब आरगडे, बाळासाहेब बोदक, मिनीनाथ आरगडे, मंजू आढागळे, भीमराज आढागळे, साहेबराव आरगडे, लक्ष्मण आरगडे, संदीप आरगडे हे मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांचे भारत आरगडे यांनी आभार मानले। आज बैल पोळ्याच्या निमित्ताने जसं बैल वर्षभर राबतो आणि त्याचा मग पोळ्याच्या दिवशी सन्मान केला जातो, परंतु शेतकरी मात्र शेतामध्ये अहोरात्र कष्ट करतो आणि आयुष्यभर करतो। ज्यावेळेस त्याची कार्यक्षमता संपते, त्याला काम होत नाही, त्यावेळेसच मात्र तो रिटायर होतो, कारण त्याचं रिटायरचं वय कधी ठरलेलं नसतं। आज आम्ही एक आगळा वेगळा ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करायचं ठरवलं। आमचे आदर्श शेतकरी आसाराम दगडू आरगडे यांनी आयुष्यभर कष्ट करून शेतीच्या जीवावर आपलं जे कुटुंब आहे ते सधन केलं, मुलांना सोयीला लावलं। अशा शेतकऱ्याचा एक आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांना आज बैलपोळ्याच्या दिवशी शुभेच्छा देताना ते पण रिटायर झालेले आहेत। म्हणून जगाचा पोशिंदा आज रिटायर होतोय, म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आज शेतकरी सेवानिवृत्ती हा कार्यक्रम जो काय आहे हा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू करून इथून पुढे जे काही शेतकरी आहेत ते काम करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना आम्ही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करणार आहोत। मी आसाराम तात्या यांना पुढचं जे काही जीवन आहे ते आरोग्यदायी व्हावं याच्यासाठी शुभेच्छा देतो। ग्रामपंचायतीने माझा मोठा सन्मान केला, याचा आभार मानतो। जे आयुष्यभर कष्ट केले त्याचं फळ आलेले आज सर्व मुलं। आम्ही नेवास्कर न्यूज साठी रिपोर्टर मंगेश निकम, सौंदाळा।